मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोजदादा जरांगे पाटील हे सध्या उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर ते आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। खरं तर आज त्यांचा उपोषणाचा हा 4था दिवस आहे। त्यांना मानणारा वर्ग व जे आंदोलन करते आहेत मराठवाडा असेल किंवा विदर्भातनं ते सध्या नवी मुंबई सिडको एक्झिबिशन या ठिकाणी सध्या वास्तव्यास आहे। मी सध्या वाशीतील सिडको एक्झिबिशन या ठिकाणी आहे। आपण पाहतोय की सकाळसाठी या मराठा बांधवांसाठी सध्या या ठिकाणी शिरा देखील बनवलेला आहे। आपण पाहतोय की आता शिरा सध्या या मराठा बांधवांना या ठिकाणी दिला जाते। खरं तर हा शिरा तब्बल 200 किलोचा शिरा आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की काजू असतील, बदाम असतील आणि तूप, साजूक तूप अशा पद्धतीने हा शिरा बनवलेला आहे। खरं तर दौंड या ठिकाणाहून हा शिरा या मराठा बांधवांनी त्यांचं साहित्य दिलेलं आहे, ते सध्या या ठिकाणी बनवत देखील आहेत। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार। दादा, शिरामध्ये काय काय टाकलं त्याबाबत काय सांगाल? शिरात काजू, बदाम, गावरान तूप आणि शिरा। आपण कुठून आलात? मळद, दौंड तालुक्यातील मळद गावातून आलोय। आपण पाहतोय की दौंड तालुक्यातून मळद या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्याकडून आज खरं तर शिरा देखील बनवत आलेला आहे। आणि पाहतोय की जे मराठा बांधव आहे त्यांचा जो आजचा जो नाश्ता आहे तो सध्या गोड झालेला आहे। आपण पाहतोय की मोठ्या संख्येने जे मराठा बांधव ते सध्या या ठिकाणी वास्तव्यास आहे। कमीत कमीत 50 ते 60 हजार जे मराठा बांधव ते सध्या वाशीतील सिडको एक्झिबिशन या ठिकाणी सध्या वास्तव्यास आपण पाहतोय की हे सध्या त्यांनी शिरा देखील बनवलेला आहे। आणि आपण पाहतोय की ते सध्या आता मराठा बांधवांना वाटत देखील आहेत। आपण पाहतोय की मोठ्या आनंदाने हे मराठा जे बांधव ते सध्या शिरा सेवन करताना देखील आपल्यास पाहायला मिळतं। खरं तर आनंदाचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। आपण पाहतोय की 200 किलो हा शिरा या ठिकाणी सध्या तयार होत आहे। मागे देखील टोप आहेत, त्या टोपांमध्ये देखील आता शिरा सध्या बनण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मराठा बांधवांचा आजचा जो नाश्ता आहे तो सध्या आज गोड होणार आहे। त्याप्रपासून आदिलसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।